मित्रांनो आणि मैत्रिणी सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ. आत्ता सध्या बसलो होतो लिंबाखाली, आलो इकडं म्हणलं चक्कर टाका मस्तपैकी. आता 10:55 झाल्यात आणि वायरमन येणार आहे, डीपीचं काम करणार आता थोड्या वेळ. ज्याला म्हणलं डीपी घेऊन मग बुक काय होते काय नाही असं विषय आहे. मी घरचं काम बुक आता लसणातलं गव्हात काढायचे आणि आबा गुराकडे जातात का काय काय सांगता येत नाही, मलाच लावते ते काय विषय होते काय सांगता येत नाही, काय पण होऊ शकतो. तसं मी हाणतोय हेलपाटा येतात, बघू आता काय होते काय नाही. डिपोचं विषय खोल झालेला आहे आणि आपलं रान तसं ओलंच आहे, कांदा संताचं दोन्ही. बघू आता कसं होतं नियोजन काय नाही. हो मस्तपैकी रोपा बी करप्या पडते, रोप बी जळते. हो बरेच प्रमाणात जळले, शेंड करत ते करप्याची लक्षण आहेत. करपा माल आहे, करपा पडते करप्या. हा बघ अजून एक फवारणी जेव्हा वाटायला लागली, लय प्रमाणात पडू नये म्हणून थोडं थोडं जाणवते बघा. रोपा बी फवारणी आता लय रोप बारक ह्याच्यावर कशी फवारणी घ्यायची बघू कसा विषय होतोय कसा नाही. चाललंय सकाळ सकाळ असं नियोजन मित्रांनो घरचं कामाचं. बघू आता काम कशी करतात कशी नाही. मी इथे फिरतोय आता आपला टेहाळणी चालू, काडवाळ भिजवायचं आपलं, काडवाळे सुकते पण आता काय डीपीचा गोठा सगळं कामच इसकुटा झालाय सगळा. काय बघू आता कसं नियोजन होतं. ना 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 इथं गावात कापून टाकलेलं इथंच राहिले, त्या औषध पडल्यामुळं वाळून गेले. त्याला आता काय राहिलं नाही त्याच्यात, विषय संपलाय. ही कांद एक मित्रांनो घाण काला पाला पाचळ आहे ती रोडच्या कडेला सारावं लागेल. लय घाण झाली रोडवर हो, घाण अशी कडेला सारा ती पायाखाली दबले की फटकून फुटले की वाचते त्या कांद्याची नसते. कांद्यात कुठं कुठं राहिलेलं त्यामुळं भरपूर घाण वाजते त्याची, काढा होते दुसरं काही नाही. आणि बघू आता असं नियोजन आहे सकाळ सकाळ. आमच्या अनुभवाची मका भरायची वाटतं, ती मला बरा वाटतं. चाललंय त्यांचं भरायचं आज नियोजन मस्तपैकी आहे. असं नियोजन मित्रांनो काही नाही. आणि आमची अन्नाची नाहीत अजून गुरं सुटली, लोण नाही बांधले अनुभवनी. मग बारक्या दाजीची गुरं गेली आता, चिवा घेऊन गेली गुरं आणि अजून कोणाची नाहीत. आता आमची सुट्टी आहे ना आता, आणि मग अनभाषणाची सुट्टी आहे थोड्या वेळात. चला चलना 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 मित्रांनो फिरायला. तुरीच्या मागं लागा लागणार अजून 2-4 दिवसांनी. एक तरी कुठं नाही का तरी मी इथं सगळं वाळून गेले. वरचं नाही पण इथलं वाळलंय बघा चांगलं. घरची घरीच मोडा म्हणतोय, 2 माणसं लावा मी एक. आबा जरी कोराकडे गेल तरी मग 2 जण आम्ही आहे, 2-4 जण कोणतरी 2 जण बघायचं करायचं सुरून राहत. लय वाळली मका कट झाली, बघितली वाळली का नाही, चांगली वाळली. पण मकाच्या भाकरी खात्यात आपल्याकडे नाहीत बरं खात, पण बऱ्याच भागात मकाच्या भाकरी खात्यात माणसं. ती भाग कुठलीच माहीत नाही, पण मका की भाकर होती. मकाची भाकर पिवळी झरत होती. मला वाटतं मका ह्याच्या सुद्धा मिसळत असते, बेसन पिठा सुद्धा मका मिसळीत असते असा माझा अंदाज आहे. कारण की हरभरा महाग आहे तर मका स्वस्त आहे, कंपनीवाले ज्याला डोकं लावतात लगेच.
ते काही गंजीव झाकायचं पत्र आहे ते दगड मांडवल्यात हे वाटोळं झाले पण खराब झालेत खराब. हो का. बांधकामाची शिडी केली आणि तर महाग पडली ओके मध्ये. आणि ह्या का असं गुरांना लोणणं पिणं घातलं तर म्हणलं होतं वेळेला होईल. जायची तयारी झाली थोडक्यात. थोडा विषय झाला आहे. कडवाळ बी सुकतंय काय करावं. सगळ्याच विषय होऊन बसलाय. असं झालंय बघा. तर मला आलाय कटाळा. आपण भेटू डायरेक्ट सायंकाळच्या भागात मित्रांनो. टाटा बाय बाय. चलो मिलते सायंकाळ को. चलो बाय बाय.